आपल्या पोरांचे हाल बघणार. मग वेळच सावध व्हा. त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत सातारा संस्थांमध्ये. 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणात सातारा संस्थांचे काय ते, काही कोल्हापूर संस्थांचे मिळेल. मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे आरक्षणात येते. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावं लागत आहे. थोडासा आपल्याकडे सगळं आहे, पाणी आहे. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्ष फक्त पुढे जा. 70 वर्ष पुढे जा. तुमच्या एकट्याची नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असते 7 पिढ्या. तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं. म्हणून आणखीन पण वेळ नाही गेली. आत्ताच सगळे सावध व्हा. आरक्षण ही खूप मोठा विषय. ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येते. सगळं शेतीवरच भागणार नाहीये, मालाला भावच मिळत नाहीये. खूप वाईट परिस्थिती. त्याच्या अगोदरच सावध व्हा. जर कदाचित मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% सातारा संस्थांचे GR काढतील. नाही काढलेली वेळ आली ना, पश्चिम महाराष्ट्राला माणूस घरात ठेवणार एवढं मोठं आंदोलन व्हावं. आणि तसं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही. तुमचे कष्ट त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिलं. समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीनं लढायची वेळ आली, कामं धंदे सगळं बंद 2-4 दिवस. पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका. फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीनं उठा एकदा. एक मराठा. एकजूट राहा, एकमेकाला सांगत राहा. आरक्षण घ्यायचं, एकमेकाला फोनचा वापर करा. व्हॉट्सअप, फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं. वेळ आली तर सगळ्या मराठींनी घराच्या बाहेर पडायचं. मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही. यूट्यूब आणि तुमच्या एकाच्या मोबाईलमध्ये 2-2, 3-3 हजार नंबर आहेत. आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाही आहे. असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईलमध्ये हे नंबर फिट केलाय पण हे कुणाचा आहे मला माहीत नाही. असा माणूसच नाही. कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाही. कुणीतरी पाहुणारावाळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची जी मी मागच्या 2 वर्षात केली. रात्रंदिवस मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायच्या. म्हणजे त्यांनी जागृती होती आणि समाज पिढून उठतो सगळा. आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार आहे. पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही. एकमेकाच्या अंगावर घालतात. मग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अंगावर मराठवाडा, विदर्भाच्या अंगावरती खानदेश, उत्तर महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती कोकण, पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती सोडायचं. हे यांचे उद्योग आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा. एवढाच मी तुम्हाला शब्द सांगतो आणि एकजूट राहा. थांबतो. धन्यवाद. मला खूप लांब जायचं आहे. जपचे कार्यकर्ते दादांचा सत्कार करायला लागले आहे. लाईव्ह चालू आहे. हाजी नानाला बोला. काळकुट्या नानाला भेटा. पटकन पटकन भेटा. ढकलाढकली करू नका. ढकलाढकली करू नका. मोकळे उभा राहा. पगारे साहेब
आहे